हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला किचन कुकिंग टिप्स सांगणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने रोजच्या वापरात उपयोगी ठरणाऱ्या ह्या टिप्स आहेत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तर आता इथे पहिली टिप, ज्या वेळेस आपण भाज्या आणतो मार्केटमधून त्यावेळेस त्याच्यासोबत कोथिंबीरसुद्धा आणतो आणि कोथिंबीर निवडून वगैरे आपण ठेवतो, तर त्याचे जे दांडे असतात तर ते फेकून न देता तुम्ही या पद्धतीने यूज करू शकता. आता इथे मी कस्तुरी मेथी थोडीशी नॉर्मली भाजून घेतली, धणे घेतलेत भाजून आणि हे किसलेलं खोबरं भाजून घेतलं आहे. तर ही आमच्या साईडला भेललेली चटणी याला असं बोलतात. लसूण घेतले आणि हे कोथिंबीरीचे दांडे तर स्वच्छ धुवून घ्यायचे, नितळवून घ्यायचे आणि कोरड्या फडक्याने पुसून घ्यायचे. आणि ह्याची चटणी आपल्याला बनवायची आहे. तर चवीनुसार मीठ आणि लाल तिखट, जर तुम्हाला जास्त तिखट खायचे आहे तर तुम्ही जास्त लाल तिखट घालू शकता. भातासोबत, भाकरीसोबत किंवा चपातीसोबत जर ही चटणी तुम्हाला खायची असेल तर कमी तिखट घालून चटणी बनवा. आणि रोजच्या स्वयंपाकामध्ये वाटण नसेल तर ही चटणीचा वापर जर करायचा असेल तर थोडी स्पायसी बनवली तरी चालेल. आता हे मिक्सरला मी फिरवून घेतले आणि एका एअरटाईट डब्यामध्ये ही आपल्याला पॅक करून ठेवायची आहे. आणि ही चटणी फ्रीजला ठेवायला विसरू नका, कारण की आपण कोथिंबीरीचे दांडे घेतलेत, ओलसर असतात, त्याच्यामुळे लवकर खराब होण्याची शक्यता असते. तर जशी लागेल तशी वापरा आणि बाकी हा डब्बा फ्रीजमध्ये ठेवा. तर आता दुसरी टीप, ज्यावेळेस आपण ब्रेड खायला आणतो त्यावेळेस वरचा आणि खालचा ब्रेड त्याचा वापर आपण करत नाही, बाकी मधल्या ब्रेडचा वापर करतो. आणि हे जे वरचे आणि खालचे ब्रेड असतात तर ते फेकून देतो. तर ते फेकून न देता त्याचा आपण ब्रेड स्क्रम बनवतो. बाहेरून विकत आणायची काहीही गरज नाही, घरच्या घरी ब्रेड स्क्रम तुम्ही बनवू शकता. तर हे इतके ब्रेड आहेत आणि एक्सपायरीसुद्धा होणार होते, त्याच्यामुळे मी आता ब्रेड स्क्रम बनवते. तर तुम्ही पाहिलंच असेल, तुकडे करून घेतले, मिक्सरला फिरवलं आणि आता मी रोस्ट करते कढईमध्ये. तर थोडं कुरकुरीत होईल इतपत आपल्याला हे रोस्ट करायचे आहेत, म्हणजे त्यातलं जे मॉइश्चर आहे तर ते पूर्णपणे कमी करायचं. 7-8 मिनटं लागतात रोस्ट करायला. इथे पाहिलंच असेल, ओलसरपणा पूर्णपणे कमी झाला आणि कुरकुरीत असा ब्रेड स्क्रम आपण बनवून घेतला आहे. थंड झाल्यानंतर एअरटाईट डब्यामध्ये हा सुद्धा आपल्याला ठेवायचा आहे. आणि ह्यालासुद्धा जर जास्त काळ तुम्हाला टिकवून ठेवायचा असेल तर हा फ्रीजमध्ये ठेवा आणि लागेल तसा वापरा. तर ही सुद्धा टिप तुम्हाला नक्की आवडली असेल. आता पुढची आणि तिसरी टिप सगळ्यात महत्त्वाची, नाश्त्याला आपण पोहे बनवतच असतो. ज्यावेळेस आपल्याकडे वेळ नसेल आणि पटकन काहीतरी बनवायचं असेल तर आपण पोहे बनवतो. पण खूप वेळा असं होतं की पोहे आपले वातड होतात, नाहीतर गुटल्या होतात. तर अशा काही ना काहीतरी मिस्टेक होतच असतात. तर परफेक्ट कांदा पोहे बनवण्यासाठी इथे आपल्याला जास्त कांद्याचा वापर करायचा आहे. नावसुद्धा कांदा पोहे दिलं आहे, त्याच्यामुळं कांद्याचा वापर जास्त करायचा. त्याच्याने पोहे छान मऊ लुसलुशीत होतात आणि लगेच वातड बनत नाही. तर इथे मी तुम्हाला रेसिपीसुद्धा बनवून दाखवते. आता इथे कढई गरम करायला ठेवले, थोडं जास्तीचं तेल टाकायचं आणि शेंगदाणे छान फ्राय करून घ्यायचे. काही जणी शेंगदाणे टाकल्यानंतर लगेच कांदा टाकतात, शेंगदाणे भाजूनसुद्धा देत नाहीत, मग ते शेंगदाणे पोह्यातले चांगले लागत नाहीत. तर इथे शेंगदाणे छान फ्राय करून घ्यायचे. वाटल्यास काढायचे असतील तर काढू शकता. आता इथे मला बटाटा मी कच्चा घेतला आहे, त्याच्यामुळे तोसुद्धा फ्राय करायचा आहे. आणि शेंगदाणे आणखी लाल होतील म्हणून मी काढून घेतलेत आणि त्याच्यानंतर बटाटा फ्राय करून घेईल. जर उकडलेला बटाटा घालायचा असेल तर शेंगदाणे काढायची काही गरज नाही. तर आता जिरं घातलं आहे, मोहरी घालायची असेल तर घालू शकता. आणि जिरं घातल्यानंतर हा जो कच्चा बटाटा मी कट करून घेतलेला हाय फ्लेमवरती आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे, म्हणजे पटकन शिजतो बटाटा. आणि आता कढीपत्ता घातला आहे. कढीपत्ता घातल्यानंतर हिरवी मिरची, कांदा हे घालून थोडा वेळ फ्राय करेल. कांदा जास्त आपल्याला फ्राय करायचा नाही आहे, कांदा एकदम थोडासा फ्राय करून घ्यायचा. आता इथे ओला कांदा येतो आहे, त्याच्यामुळे कांदा सुकलेला इथे तुम्हाला दिसणार नाही. आणि ओल्या कांद्यामुळे कांदापोहे थोडे जास्त तिखट होतात, पण सुका कांदा काही इथे मिळत नाही, त्याच्यामुळे ह्याच कांद्याचा वापर करते. आता नॉर्मली फ्राय करून झाल्यानंतर मीठ घालायचं चवीनुसार आणि थोडीशी हळद जास्त घालायची नाही, नेहमी लक्षात ठेवायचा. हळद जर जास्त घातली तर पोह्याला एकदम डार्क पिवळा कलर येतो, तर तसा कलर आपल्याला आणायचा नाही आहे.
म्हणून हळदीचा परफेक्ट वापर करा, जास्त हळद घालू नका. आणि आता इथे स्वच्छ धुतलेले पोहे थोडा वेळ मऊ होऊन द्यायचे, म्हणजे लगेच धुतल्या फोडणीला घालायचे नाहीत, मग चिकट पोहे आपले होतात आणि बिलकुल टेस्टी लागत नाहीत. जर असे खळखळीत पोहे बनवायचे असतील तर धुवून 5 मिनटं पोहे रेस्ट करायला ठेवायचे आणि मग नंतर फोडणीला पोहे घालायचे. थोडीशी चिमूटभर साखर घालायला विसरू नका, असे छान पोहे आपले तयार होतात. तर ही सुद्धा टिप तुम्हाला आवडली असेल. आता पुढची टिप, ज्यावेळेस आपण इडली डोसा बनवतो त्यावेळेस चटणी बनवतो. चटण्यांचे खूप सारे प्रकार आहेत, पण झटपट चटणी होण्यासाठी इथे खोबरं कट करून आधीच ठेवलं तरी चालेल. खोबरं, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि फुटाण्याची डाळ, चवीनुसार मीठ आणि टेस्टनुसार साखर घालायला विसरू नका. साखरेने आपली चटणी खूप छान बनते, टेस्टी बनते. तर इथे पाहू शकता झटपट आपली इडली डोशाची चटणी तयार आहे. चटणीचे खूप सारे प्रकार आहेत, पण ही झटपट होणारी चटणी या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. आणि वरून तडका द्यायचा मोहरीचा आणि कढीपत्त्याचा. तर असा वरून तडका दिला आणि छान अशी आपली चटणी तयार आहे. तर ही चटणी जास्त काळ टिकत नाही, त्याच्यामुळे फ्रेश बनवा आणि फ्रेश खा. तर चला आता पुढची टिप, ज्यावेळेस आपण ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये इडल्या बनवतो किंवा कुठल्याही ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये आपण काही बनवायला जर गेलं, उकडलं काही कोणतीही गोष्ट, उदाहरणार्थ ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये जर अंडं उकडलं तर ते भांडं काळं पडतं. तर ते भांडं काळं पडू नये त्याच्यामुळे तुम्ही त्या पातेल्यामध्ये लिंबाची फोड घालू शकता, त्याच्याने आपल्या ॲल्युमिनियमची भांडी काळी पडत नाहीत. तर आता इडली लुसलुशीत मऊ होण्यासाठी मी तुम्हाला बॅटर कसं तयार करायचं हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आता इथे इडली बनवताना भांड्याला तेल लावायला विसरू नका, म्हणजे इडली आपली आरामात निघते, बिलकुल भांड्याला चिटकत नाही. आणि इडली काढतानासुद्धा एक नियम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, गरम इडली काढायची नाही, तर ती थोडीशी बाहेर काढून तिला थंड होऊन द्यायची आणि थंड झाल्यानंतर चाकूच्या साहाय्याने तुम्ही ही इडली काढू शकता आणि बिलकुल भांड्याला चिटकत नाही. फक्त थंड होऊन द्या आणि इडली बॅटर भांड्यामध्ये टाकताना त्याला तेल लावा या भांड्याला, म्हणजे बिलकुल इडली चिकटणार नाही. तर इथे छान लुसलुशीत अशी इडली आपली तयार झाली. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी ह्या इडल्या तुम्ही देऊ शकता. आणि इथे सांबरची रेसिपी मी दाखवलेली नाही आहे, कारण की सगळ्याच भाज्या इथे मला मिळत नाहीत. आता वांगी किंवा शेंगा ह्या भाज्या व्यवस्थित अशा येतच नाहीत, त्याच्यामुळे सांबारची रेसिपी मी तुम्हाला कधी दाखवलेली नाही आहे. जेव्हा पुरेपूर सगळं साहित्य माझ्याकडे असेल त्यावेळेस मी सांबारची रेसिपी नक्की दाखवेल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये झटपट अशा रेसिपीसुद्धा मी तुम्हाला शेअर केलेत आणि त्याचविषयी अशा टिप्स मी तुम्हाला सांगितलेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.